नांदगाव शहरातील कैलासनगर भागातील नागरिकांना गेली 1 महिन्यांपासून पाणी पुरवठा न झाल्यानं तेथील नागरिक संतप्त होऊन छत्रपती संभाजीनगर रोडवर येऊन नांदगाव नगरपालिका पाणी पुरवठा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सुमारे 1 तास रास्ता रोको करत चक्का जाम करत आंदोलन सुरू केलं। त्यांची त्वरित दखल घेत नांदगाव पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळेंसह पोलीस हवालदार संदीप बच्छाव, विष्णू तवार, विनायक जगताप, कैलास परदेशी हे पोलीस फौज फाट्यासह हजर होत आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली। महिलांचा आक्रोश पाहून नांदगाव पोलीस पाणी पुरवठा प्रभारी गणेश पाटील लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही। महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांचा जनतेचा आक्रोश अनावर झालेला पाहावयास मिळाला। लेखी आश्वासन मिळताच आंदोलन संपुष्टात आले। कैलासनगर भागातील महिलांसह पुरुष मंडळी शंकर शिंदे, राम शिंदे, माया शिंदे, श्याम शिंदे, गीता शिंदे, योगिता बागले, तानसेन जगताप, छाया आवारे, गणेश पवार, दत्तू आवारे यांच्यासह अनेकांनी आंदोलनात सहभागी झाले होते। नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे। नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं। ज्यावेळेस कैलासनगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते। पाईपलाईन फुटल्यानंतर ती 10 दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात। नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिका कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नाही। दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले। पहिले 200 रुपयाला होता, तो आता लगेच 8 दिवसामध्ये 250 रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही। त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे। आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं। दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापरण्यासाठी उपयोगाचं आहे, परंतु